नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला अंकुश पाटील ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत। आज आपण बघणार आहोत वॉटर सोल्युबल जे खत आपण वापरतोय ऊसासाठी, द्राक्षासाठी, डाळिंबासाठी, ढोबळी मिरची, कापूस, सोयाबीन, केळी जेवढी ही पिकं आहेत। काही शेतकरी म्हणतात की सर एवढं जे मी नावं घेतोय तेवढंच नाही, जेवढ्या पिकांना जेवढी ही पिकं आहेत, भाजीपाला वगैरे सर्व, आंबा, चिक्कू, डाळिंब, हा सगळ्या यांना आपण वॉटर सोल्युबलची खतं, ड्रिपची खतं वापरतो आणि कमीत कमी 52-34 आणि 60-20 हे खतांचं जो रेट आहे तो 5 किलोचा 25 किलोचा तो 6,000 रुपये। 60-20 म्हणून नवीन कंपनीने ग्रेड काढलेली आहे, ती 7.5, 8, 10 किलोची बॅग 5,000 रुपयाला। परंतु शेतकरी मित्रांनो, मी जेवढेही आपल्याला फॉर्म्युले सांगितलेले आहेत त्याचा महाराष्ट्रातील खूप शेतकरी उपयोग करत आहेत। मी आज तुम्हाला सांगतोय की कोणतीही ड्रिपची खताची बॅग घ्यायची नाही, कोणत्याही कंपनीची असू देत, आपण घ्यायच्या नाहीत। आपण आज यांना पर्यायी जे 6, 7, 8 हजार रुपये जे आपण 25 किलोला घालवतोय आणि ज्यावेळेस आपल्या मालाला ह्या एकरी आपण 4-5 बॅगा सोडतोय, म्हणजे आपले एकराला 20-30 रुपये हा जो खर्च एकदम वाढतोय, हा खर्च आपल्याला आटोक्यात आणायचा आहे। आणि तो खर्च जो 25-30 रुपये खर्च होणार आहे तो फक्त आपल्याला 5,000 वरती खर्च त्या क्वालिटीचा आपल्याला करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, अजिबात 52-34, 60-20 हे ग्रेड वापरायची नाही। त्याला पर्याय आपण 52-34 आणि 60-20 हे आपण कसं तयार करायचं आज आपण बघणार आहोत। आपण काय बघतो की आपल्याला माल फुगवण्यासाठी, सेटिंग होण्यासाठी 0-52-34 किंवा कंपनीने आता 60-20 ह्या ग्रेड आणलेल्या आहे। आतापर्यंत त्याच्यामध्ये 52-34 52% फॉस्फरस आहे आणि 34% फॉस्फरस आहे, हे कोणीही चेक केलेलं नाही, किंवा 60% फॉस्फरस आणि 20% पोटॅश आहे, कोणीही चेक केलेलं नाही। तर आपण हे न करता आपल्याला आपल्या घरच्या घरी फॉस्फरस मिळाला पाहिजे आणि पोटॅश मिळाला पाहिजे, तर हे आपल्याला 20-10 ग्रेड 20 आणि 10, 20% फॉस्फरस आणि 10% पोटॅश ही ग्रेड आपण बनवायची आहे। आता म्हणाल की सर आपली तर ग्रेड 20 आणि 10 होणार आहे, इथं तर कंपन्यांची 52% फॉस्फरस होतोय, तर 60% हा फॉस्फरस आपला 20च येणार आहे, तिपटीनं लहान येणार आहे। तर माझं ह्या कंपन्यांना चॅलेंज आहे, ह्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून खुलं चॅलेंज आहे, जे आमचा 20%चा जो फॉस्फरस येईल आणि तुमचा जो 60%चा फॉस्फरस येईल, तुम्ही असे महाराष्ट्रामध्ये 10 प्लॉट करा की 10 एका साईडला डेमो करा की इकडे आमचा 20चा चालू आहे, तुमचा 60चा चालू द्या। जर तुम्ही चौपट पैसे घेत असाल, 5पट पैसे घेत असाल तर चौपट 5पट द्या, परंतु तुमच्यापेक्षा आमचा रिझल्ट चांगला येईल हे मी तुम्हाला चॅलेंज करतो। एखाद्याही भारतातील कंपनीनं हे चॅलेंज स्वीकारावं आणि ह्याचा रिझल्ट, ही जी मी ग्रेड आम्ही घरगुती तयार करतोय ह्या ग्रेडला प्लॉट लावावेत। एका साईडला 20-10 ग्रेड सोडावे घरगुती माझ्या शेतकऱ्याने तयार केलेले, आणि एका साईडला तुमची 60-20 किंवा 52-34 ह्या ग्रेड सोडावेत। तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला ह्या कंपन्यांपासून आपल्याला सावधान राहायचं आहे। आपल्याला आपले पैसे वाचले पाहिजेत। आपल्या जे आपण शेती कशासाठी करतोय, तर नाइलाजानं करतोय हे आपण जे म्हणतोय, तर अजिबात नाही। आपल्याला शेती फायद्यात आणायची आहे, आपल्याला उत्पादन खर्च मुळात कमी करायचा आहे। आपण आतापर्यंत ही जेवढी खतं टाकतोय उत्पादन वाढीसाठी, आपलं तर उत्पादन वाढलेलंच नाही, परंतु आपला उत्पादनाचा खर्च मात्र वाढलेला आहे। तो खर्च कमी ह्याचा करण्यासाठी माझ्या शेतकऱ्याचा, माझ्या शेतकरी मातेचा, माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी, यांचा उत्पादन करण्यासाठी जो काय मी तुम्हाला हे जे परमेश्वराकडून जे मला ज्ञान मिळालेलं आहे, हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी एक माध्यम आहे।
आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आज आपण 20-10 ग्रेड 52-34-60-20ला पर्याय 20-10 ग्रेड कशी तयार करायची आज आपण बघणार आहोत. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा शेतकरी बांधवांनो, आपल्याला काय लागणार आहे 100 लिटरसाठी बघा 100 लिटर आपल्याला 0-20-10 ग्रेड तयार करायचे. काय करायचे ही ग्रेड आपण तयार करायची. मग आपल्याला काय लागेल 20 किलो फॉस्फरिक ऍसिड आणि 9 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड ही आपल्याला लागणार आहे. लक्षात आलं. फॉस्फरिक ऍसिड तुम्ही मिळू शकता. आता बऱ्यापैकी फॉस्फरिक ऍसिड मिळतं. आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा फोन येतात की सर पोटॅशियम हायड्रॉक्साईड कुठे मिळेल. तर मी तुम्हाला नम्रपणे सांगतो पोटॅशियम हायड्रॉक्साईड किंवा जे लागणारे केमिकल्स आहेत आपण ही सप्लाय करतो. परंतु जो काही माझा महाराष्ट्रातील खेडेगावामध्ये किंवा महाराष्ट्रातून मी सगळ्या गोष्टी सप्लाय करू शकत नाही. मी तुमच्यापासून कोणतीही गोष्ट लपवलेली नाही. बरेचसे शेतकरी जे काय आहे आता पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे तुम्हाला तुमच्या आता शेती औषध दुकानावरती मिळणार नाही. जे लॉन्ड्रीचे केमिकल्स विकतात त्यांच्याकडं सोडियम हायड्रॉक्साईड असतं. कुणाकडं जे लॉन्ड्रीवाले केमिकल एखाद्या तालुक्याच्या ह्याच्यामध्ये लॉन्ड्री कपडे धुण्याचे जे केमिकल्स विकतात त्यांच्याकडे हे मटेरियल्स तुम्हाला पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोडियम हायड्रॉक्साईड मिळेल. पण तुम्ही सोडियम किंवा केमिकलचे जे ग्रेड्स विकतात केमिकल विकणाऱ्या दुकानांच्याकडे, परंतु त्याचा रेट लक्षात घ्या 200 ते 300 रुपये किलो आहे. मी मात्र सुट्ट जर घेतलं तर 300 रुपये किलोनं विकतो आणि जर बॅग घेतली तर 250 रुपये किलोनं विकतो. बरेचसे शेतकरी माझे आहेत जे समजा मालेगावचे महाराष्ट्र शासनाचा ज्यांना कृषीरत्न पुरस्कार मिळालेला आहे ते अरुण बापू पवार आहेत हे असतील किंवा मालेगावचे संजय पवार असतील. हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड ते नाशिकमध्ये त्यांना कुठं मिळतात ते घेतात. मग ते भरपूर 100 लिटर 200 लिटर स्वरूपामध्ये तयार करतात. माझं असं काही म्हणणं नाही. तुम्हाला जिथं स्वस्त भेटेल परत तिथं तुम्ही घ्या. मी लवकरच अरुण बापू संजय पवार यांच्या मालेगावमध्ये प्लॉटमध्ये जे काय लाईम सल्फरचे रिझल्ट आलेले आहे त्यांना जो 10-11 दिवस धो पाऊस आहे ह्या पावसामध्ये सुद्धा आता काल रात्री माझ्या एका शेतकऱ्यांशी संजय पवार जे मालेगावचे शेतकरी आहेत त्यांनी एका शेतकऱ्यांशी बोलणं करून दिलं सर की ज्यांचे 2,500 डाळिंबाची झाडं आहेत त्यांचा एका फवारणीला 10,000 रुपये खर्च होत होता. तो खर्च आमचा फक्त 500 रुपयेवर आलाय. त्या शेतकऱ्यांशीही मी बोललो तर मला जे आहे ज्या शेतकऱ्याचे माझ्या शेतकऱ्याचं 9,500 रुपये एका फवारणीत वाचायला लागले आणि त्यांनी जर 10 फवारण्या केल्या तर त्यांचे 95,000 रुपये वाचले. हा माझ्यासाठी खूप मोठा आनंद आहे. ते जे काय पॉझिटिव्ह एनर्जी तिथून मला जे देतील तो जे आहे ते माझ्या कुटुंबासाठी माझ्यासाठी खूप अतिशय लाभ मोलाचा आहे. तर लक्षात घ्या. तर आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साईड कुठं मिळेल तुम्ही कुठे चौकशी कराल हे तुम्हाला सांगितलं. तर याच्यामध्ये हे ग्रेड मला बरेचसे आता अरुण बापू पवार जे कृषीरत्न आहे संजय पवार किंवा आमचे पंढरपूरचे शेतकरी आहेत सुबराव पाटील वगैरे ह्यांनी फॉस्फरिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतले. ते म्हणतो सर 52-34-60-20 19-19च्या फॉर्म्युल्यानुसार बनवू का. तर मी यांना सांगितलं होतं की तुम्ही बनवू नका कारण त्याच्यामध्ये जे काय धोके आहेत काय आहे तर ती हीट जनरेट भरपूर होणार आहे. तर ते कसे होते आता अनेक गोष्ट बघा बोलता बोलता राहिली. त्याच्यामध्ये आपल्याला आणि 1 किलो मोरचूद म्हणजे कॉपर सल्फेट वापरायचं आहे. बरोबर. 100 लिटरसाठी प्रमाण घ्या. लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो 20 किलो फॉस्फरिक ऍसिड 9 किलो
पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि 1 किलो कॉपर सल्फेट वापरायचं. काय करायचं? बर, मग आता ह्यालाच काय म्हटलं जातं लक्षात घ्या, तर सॉल्ट ऑफ फॉस्फोरिक ऍसिड. सॉल्ट ऑफ फॉस्फोरिक ऍसिड. बऱ्याचशा कंपनीने द्राक्ष बागेमध्ये दावणे भुरी कंट्रोल करण्यासाठी लिक्विड सॉल्ट ऑफ फॉस्फोरिक ऍसिड, लेक्झिन्स वगैरे ह्या नावांबरोबर फायटोलेक्झिन, मेटलेक्झिन्स अशा भरपूर लेक्झिन नावानं वगैरे हा जो ब्रँड विकला जातो तो सॉल्ट ऑफ फॉस्फोरिक ऍसिड असतो. तो आपल्याला आणि मूर्छित का वापरायचा आहे की हा सॉल्ट ऑफ फॉस्फोरिक दावणे पावडर मिल्ड्यू कव्हर करणार आहे आणि हा आपण मूर्छित दिल्यानंतर खालून बुरशी वगैरे कव्हर करणार आणि ज्यावेळेस खालून देतोय तो खालचं फंगस कंट्रोल करणार आहे आणि जो माल आहे फुगवणीसाठी देतोय त्या मालाची फुगवण चांगली राहणार आहे, किपन क्वालिटी चांगली राहणार आहे, टणक एकदम असा टणक माल राहणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला ही जी गोष्ट आहे तर मूर्छित वापरायचं आहे. तर आता आपण लक्षात घ्या 100 लिटरसाठी आपलं प्रमाण काय आलं लक्षात घ्या. 100 लिटरसाठी आपलं प्रमाण आलं बघा. हा बरोबर. मग आता हे प्रमाण जर तुम्हाला 100 लिटरला जर असेल तर 10 किलोला करायचं असेल तर किती येणार? 10 लिटरसाठी तुम्हाला काय येणार? 10 लिटरला तुमचं प्रमाण येणार किती? 2 किलो फॉस्फरिक आणि 2 किलो फॉस्फरिक ऍसिड आणि 900 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड. बरोबर. आणि 1 किलो कॉपर सल्फेट घेणार त्याला 10 भागायचं म्हणजे किती आला? 100 ग्रॅम कॉपर सल्फेट. आपण आता मी या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात बनवून दाखवणार आहे. तर मी 5 लिटरमध्ये बनवून दाखवणार आहे. आता तुम्ही म्हणाल आता 5 लिटरसाठी काय होणार? तर बघा 5 लिटरसाठी काय होणार? 5 लिटर मी बनवून दाखवणार आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते. तुम्ही म्हणाल की 5 लिटरसाठी याचे 10च्या निम्म किती आलं? 10च्या निम्म 1 किलो आला फॉस्फरिक ऍसिड आणि 450 ग्रॅम कॉपर सल्फेट हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि 50 ग्रॅम कॉपर सल्फेट CuSO4. काय आला? CuSO4 म्हणजे टेक्निकल केमिकलमध्ये कॉपर सल्फेट. आता आपण 100 लिटरचं मी सांगतो आता कसं करायचं तर त्या पद्धतीने आपण करायचं. लक्षात घ्या. मी जो क्रम सांगतोय त्या क्रमानंच बनवायचं, त्या पद्धतीनेच बनवायचं. अजिबात आगाऊपणा करायचा नाही. आपल्याला शेतकऱ्याचा हुमदांडगावपणा असतोय, काय होतंय एवढी आम्ही औषधं वापरतोय, अजिबात आगाऊपणा करायचा नाही. 100 लिटरसाठी काय करावं लागेल बघा. किंवा मी तुम्हाला आता 100 लिटरसाठी काय करावं लागेल तुम्हाला? 2 ड्रम घ्यावे लागतील. 200 लिटरचा ड्रम घ्यायचा. आपला बॅरेल असतो तो प्लॅस्टिकचा जाड असतो तो 200 लिटर ड्रम घ्यायचा. मग 2 ड्रम मध्ये काय घ्यायचा? हे 2 ड्रम घेतले आपण. 200 लिटरचा 2 ड्रम घ्यायचे. किती घ्यायचे? 2 ड्रम. बरं आता ठीक आहे, राहू दे 200 लिटरचं राहू दे. मी आता जे 5 लिटरचं जे कॅल्क्युलेशन सांगितले 10 लिटरचं त्याच्या प्रमाणात बनवा. मी आता काय केलंय ते तुम्हाला मी दाखवतो बघा. 10 लिटरचं तुम्हाला सांगतो प्रमाण. 10 लिटरचं प्रमाण सांगतो. 2 बकेट घेतल्या, 2 बादल्या घेतल्या, 2 बादल्या घेतल्या. मग काय केलं? 10 लिटर जर बनवायचं असेल आपल्याला शेतकरी बांधवांना बघा 4 लिटर एका बादलीमध्ये 4 लिटर पाणी घेणे.
आणि दुसऱ्या बादलीमध्ये पण ह्या आपल्या 2 बादल्या घेतल्या बरोबर. बकेट 10 लिटरची किंवा 20 लिटरची तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते बरोबर. मग यात काय घेतलं, पहिल्यांदा 2 लिटर पाणी. काय घेतलं, 4 लिटर पाणी. 4 लिटर पाणी. याच्यात किती आलं, ह्या बकेटमध्ये 4 लिटर पाणी. दोन्ही बादल्यामध्ये 4-4 लिटर, आपल्याला 10 लिटर बनवायचं आहे. 4 आणि 4 किती झालं, 8 लिटर पाणी झालं बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, 10 लिटरसाठी मी सांगितलं ही 1 नंबरची बादली. किती, 1 नंबरची बादली. ही 2 नंबरची बादली आपली. ही 1 आणि ही 2 नंबरची बादली. मग आता झालं, ह्याच्यात परत काय केलं आपण, 900 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकला आणि विरघळून घेतला आणि काठीनं हलवून घेतला बरोबर. 900 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईडला हलवून घेतलं. ह्याच्यात काय केलं आपण, ह्याच्यात परत 2 किलो फॉस्फरिक ॲसिड टाकले बरोबर. लक्षात घ्या, ह्या गोष्टी दोन्ही वेगवेगळं विरघळून घ्यायचे. एका बादलीमध्ये 4 लिटर पाणी 10 लिटरसाठीचं प्रमाण आहे, तर त्याच्यामध्ये 900 ग्रॅम आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड विरघळून घेतलं चांगलं, आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये फॉस्फरिक ॲसिड 2 किलो चांगल्या प्रकारे विरघळून घेतलं. आता हे जे दोन्ही एकत्र करायचे आपल्याला, त्यावेळेस एकदम जे आपला होम दांडगावा शेतकरी असतात, दांडगे म्हणून एकदम कशात काहीतरी एकदम वतायचं अजिबात असं करायचं नाही. बघा तुम्ही काय करचाल, काय शेतकरी, जिथं पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे त्याच्यामध्ये फॉस्फरिक ॲसिड वतायचं नाही. मी लक्षात ठेवा, हे जो क्रम आहे, फॉस्फरिक ॲसिडमध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकायचं. काय टाकायचं, फॉस्फरिक ॲसिडमध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड जे विरघळलेलं आहे ते वतायचं. बारकाईने हे घ्या. परत ह्या गोष्टीसाठी मला फोन करायचा नाही. मग बऱ्याच वेळा कसं होऊन जाईल की मी जर आता महाराष्ट्रातून खूप लोकांचं फोन येत आहेत, प्रेम आहे म्हणून प्रेम करतात, मी तुमच्यासाठीच आहे. मग काय होईल की मग माझ्या काही वेळी अभावी तुमचा फोन नाही उचलला तर तुम्ही म्हणाल की पाटील सर काय जास्त ताटपणा आलाय, ताटरपणा आहे. तर अजिबात नाही. तर जी सगळी गोष्ट जर मी व्हिडिओमध्ये जर सांगत असेल आणि तुम्ही तीच जर गोष्ट जर हे करत असाल तर मग मला ती इतरांना वेळ द्यायला पाहिजे. सगळी गोष्ट व्हिडिओ 1 वेळा 2 वेळा 5 वेळा 10 वेळा बघा, कारण प्रत्येक असा व्हिडिओ तुम्हाला कुठेही मिळणार नाही. आणि शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना इतरांनाही सांगा. तुम्ही वापरताय, तुमचे पैसे वाचताय, तसे माझ्या इतर शेतकऱ्याच्या माता भगिनींचा, माझ्या आता जे काय मुला लेकरा बाळांच्या पैशाच्या भविष्यासाठी त्याचा वापर होऊ द्या, त्यांच्या पैशांची बचत होऊ द्या, हाच उद्देश आहे, बाकी काही नाही. तर लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड मध्ये फॉस्फरिक ॲसिडचं जे आपण विरघळून घेतलेलं आहे अजिबात वतायचं नाही. ही बकेट काय करायची, ही बकेट घ्यायची आणि ह्याच्यामध्ये थोडं 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 एकदम वतायचं नाही. आता 4 लिटर आहे, थोडीशी अशी ह्या काठीवरनं धार लावायची, बारीक धार लावायची. समजा अर्धा लिटर टाकलं, हलवलं, थांबलं, परत अर्धा लिटर टाकलं, हलवलं, ढवळलं किंवा स्टर केलं, हे केलं, थोडं 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 टाकायचं. मग हे तुमचं इथं
मटेरियल तुमचं आता किती झालं, पहिलं किती होतं 4 लिटर पाणी, 4 आणि 4 किती झालं 8 लिटर पाणी झालं तुमचं, 8 लिटर पाणी झालं. आणि हा 2 किलो फॉस्फरिक म्हणजे 1.5 लिटरच्या आसपास होतो. हा 2 किलो फॉस्फरिक म्हणजे तुमचा हा 8 आणि 2 10 आणि हा पोटॅशियम म्हणजे बरोबर तुमचं 10 किलो पाणी ची डेन्सिटी वगैरे सगळं होऊन जाईल. तर 10 किलोचा हा डोस होतोय. मग हा काय होईल, थोडं 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 टाकायचं आणि एकदम मग हळूहळू ज्यावेळेस फॉस्फरस आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईडची प्रत्येक न्यूट्रॉन इलेक्ट्रॉनची जी क्रिया आहे अणुरेणू बरोबर रिॲक्शन व्हायला चालू होत्या प्रत्येक कणाबरोबर आणि हीट जनरेट एक्झोथर्मिक रिॲक्शन हीट जनरेट तयार चालू होते. त्यावेळेस हळूहळू टाकाय. जर तुम्ही आता हे 10 लिटरमध्ये 5 लिटरमध्ये मी तुम्हाला तयार करून हे 10 लिटरचं सांगितलंय, याच क्रमानं तुम्ही 50चं करा, 25चं करा, 25 किलो करायचं असेल तर याचे 2.5 पट करा कॅल्क्युलेशन, 50चं करायचं असेल तर 5 पट करा, जो रेशो सांगितलेला आहे 5 पटीनं वाढवा. 100 लिटर करायचं असेल तर त्याला गुणिले 10 करायचं प्रत्येक प्रमाणाला आणि त्या प्रमाणाचं गणित मांडा. आता काय लोक म्हणतात व्हिडिओ वाढवण्यासाठी काय तुम्ही काय, जो माझा शेतकरी आहे तो हुशार आहे, पण जो काही साधा बोळा आहे जे कोण शेतकरी बघतायत तर त्यांना ते सांगणं फार गरजेचं आहे की तो आहे पण त्याचे शेती करतोय, अडाणी शेतकरी आहे, साधी बोळी माणसं आहेत, त्यांच्यासाठी ह्या सगळ्या मी गोष्टी सांगतोय. जे पटकन आहे ते तुम्ही सुशिक्षित आहेत, एज्युकेटेड आहेत, तुमच्या लगेच डोक्यात येते. परंतु जो अडाणी शेतकरी आहे तो बघतोय, त्याला पण आहे पैसे वाचवायचे आहे, त्याला पण हे करायचं, मग त्याला डोक्यात येत नाही लवकर. प्रत्येकाचीच बुद्धी एकसारखी नसते. तो कष्ट करतोय, तो शेती सुद्धा त्याच्या लेकरा बाळांसाठी करतोय, तर त्याच्यासाठी हे मी गोष्ट सांगतोय. तर 10चं प्रमाण आहे, 25चं करायचं असेल तर गुणिले 2.5 करा, 50चं करायचं असेल तर बाबांना 2 किलोचं आहे तर त्याचे 5 पट करायची, 10 पट करायचे, असं प्रत्येक गोष्टीचं मटेरियल करा. ही हीट जनरेट होईल, एकदम भरपूर उष्णता तयार होते. काय असं उष्णता वगैरे असं खळखळा उकळत नाही किंवा तुमचा स्फोट होत नाही, पण एकदम टाकायचं नाही, ही पण काळजी घ्या. आणि तसं म्हटलं अतिशय सोपं आहे आणि जर एकदम टाकलं तर तुम्हाला रिस्की आहे, काय खूप आहे. मग हे तुमची रिॲक्शन झाल्यानंतर एकदम गरम होतं आणि ह्याच्यामध्ये आपलं जे काय तुमचं 100 ग्रॅम कॉपर सल्फेट आहे, 100 ग्रॅम कॉपर सल्फेट हे टाका आणि ह्यात विरघळून घ्या. तुमचं पूर्ण अगदी निळसर तुमचं मटेरियल ट्रान्सपरंट काचेसारखं मटेरियल तयार होईल. झालं, हे आपलं मटेरियल तयार झालं. फवारणीसाठी कोणत्याही पिकासाठी जर तुमचं डाळिंब, द्राक्षबाग, ऊस, डाळिंब आणि ऊस वगैरे जे काय पिकं असतील फळभाज्या, त्यांना जो तुमचा 52, 34, 60, 20 घेतो ते 3 ते 4 ग्रॅम घेता. हा 3 ते 4 मिलीमध्ये घ्या, लिटरला घ्या. फवारणीसाठी 3 ते 4 मिली प्रति लिटर पाण्यासाठी, म्हणजे 1 लिटर पाण्यासाठी 3 ते 4 मिली फवारणीसाठी तुम्ही हे औषध वापरा. यानं मालाची साईज, फॉस्फरस आणि पोटॅशची कमतरता दूर होईल, प्लस दावणी भुरीसाठी आणि 1 नंबर तुम्हाला चांगलं काम करेल. कारण सॉल्ट ऑफ फॉस्फरिक आहे प्लस कॉपर सल्फेट असल्यामुळं हे तुम्हाला मल्टी लेवलमध्ये काम करेल. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर खालून द्यायचं असेल फुगवणीला, जसं तुम्ही बाबांनी एकराला खालून द्यायचं आहे तर एका वेळेस 2 किलो किंवा 4 किलो एकरी 4 किलोचे 2 किलोचे तुम्हाला जे शेड्यूल करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही देऊ शकता. तुम्ही अशा पद्धतीने करा, तुम्हाला खूप छान रिझल्ट येतील. मी लवकरच मालेगावला कृषीरत्न अरुण बापू पवार यांच्याकडे मी येणार आहे, तर मी त्याची तारीख तुम्हाला कळवीन. आणि खूप त्यांचे जे काय रिझल्ट्स आहेत, त्यांचं जे काय हे आहेत, खूप लोकांना लाईम सल्फरचे रिझल्ट आलेले आहेत. आता हे जे आपले प्रोडक्ट आहेत ह्याचे रिझल्टच्या सक्सेस स्टोरी किती वाचली हे शेतकऱ्याच्या मुखातून मी बनवणार आहे. चॅनेल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आता मी हे आपण थेरी शेतकरी आलेले आहेत, फडतरवाडी, गाव फडतरवाडी, तालुका फलटण, जिल्हा साताऱ्याचे शेतकरी आले आहेत. दादा लाड चांगले आपले यूट्यूब चॅनल सुरू केल्यापासून खूप अगदी आलेले आहेत. त्यांच्या हातानं, शेतकऱ्याच्या हातानं ते आज आपल्या घरी मुक्कामी राहिलेले आहेत. त्यांना पाऊस खूप असल्यामुळं मी सांगितलं की शेतकरी आपण कुटुंब आहोत, खूप असल्यामुळं ते हे पाक अगदी आपल्याशी नातं जोडलेलं आहे. तुमचा आहे, मी तुमचा आहे, माझा शेतकरी आहे, तुम्ही माझे आहात, सगळेजण आपण एक कुटुंब आहोत.
तर ते रात्री राहिलेले आहेत आणि आपण संध्याकाळचा आज तुम्हाला थोडासा अंधार दिसतोय, पाऊस चालू आहे, ढगाळ वातावरण आहे. आज ह्या शेतकऱ्यांच्या हस्ते दादा लाड जे सातारा जिल्ह्यातील तालुका फलटण गाव फडतरवाडे यांच्या हस्ते तुम्हाला 60-20 ही ग्रेड किंवा 52-34ला पर्याय 20-10 ग्रेड आपण त्या शेतकऱ्यांच्या हस्ते आज आपण हे तुमच्यासाठी परमेश्वराच्या आशीर्वादानं हे तुमच्यासाठी आज आपण अर्पण तुमच्या चरणी मी करत आहे. बघा पुढचे आम्ही वापरतोय ह्यांच्या आमचे 25 किलोला 6,000-7,000 रुपये पैसे खर्च होत आहेत. तर हे पैसे न वाचता आपल्याला 1,500 रुपयामध्ये 25 किलो 52-34 आणि 60-20ला पर्यायी खत तयार करायचं आहे. साल्ट ऑफ फॉस्फरिक ॲसिड ज्याच्यामध्ये 20% फॉस्फरस असणार आहे आणि 9% 10% पोटॅश असणार आहे. हे खत आणि 1% मूर्छूद असणार आहे. हा आपण मूर्छूदमुळं मालाला तुमच्या कडकपणा हार्डनेस जो येणार नाही आणि माल एकदम जो लूज पडतो हा माल अजिबात लूज पडणार नाही. माल एकदम असा टणक माल राहणार आहे. मालाला एकदम शायनिंग येणार आहे. आणि जर याचे स्प्रे घेतले तर मालाची फुगवण मिळेल आणि बुरशीनाशक म्हणून ही काम करणार आहे. आपण मार्केटला हा साल्ट ऑफ फॉस्फरिक आपण जो बनवतोय हा 52-34 आणि 60-20 ह्या ग्रेडला हा पर्याय असणार आहे. जसं एखाद्या मार्केटला बघतोय ASP 96 TSP 96 सॉल्ट ऑफ फॉस्फरस 96 हा ज्या ग्रेड येतात 1 किलोच्या ग्रेड 1 किलो 900 रुपये 1000 रुपये किलो विकलं जातं दावणीसाठी भुरीसाठी प्रोडक्ट. पण हा प्रोडक्ट 3 ते 4 मिलीनं लिक्विड आपलं जे होणार आहे हे तुमचं दावणी भुरीला हे काम करणार आहे. प्लस तुमच्या मालाचे फॉस्फरस आणि पोटॅशची पूर्णपणे कमतरता दूर करणार आहे. ते आता प्रात्यक्षिकमध्ये आपल्याकडे जे आहेत हे इकडे दाखवा. हे जे आपल्याकडे फडतरवाडीचे मुक्काम पोस्ट फडतरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथील शेतकरी संजय लाड हे जे आलेले आहेत यांच्या शेतकऱ्याच्या हातातून स्वतः शेतकरी बनवून आपल्याला हे औषध दाखवणार आहे. आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकरी याचा बनवून आणि याचा लाभ घ्या. आणि आपला चॅनेल मी कधीही कुठल्या बऱ्यापैकी सांगत नाही, आपला चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपला थोडासा व्हिडिओ मोठा होईल परंतु हा आपल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनावरती आयुष्यावरती मुलाबाळांच्या भविष्यावरती परिणाम करणारा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक बघा. आपण सुरुवातीला एक नमुना म्हणून एक प्रात्यक्षिक म्हणून एक आपण 5 लिटर साल्ट म्हणजे आपण 52-34 आणि 60-20ला 20-10 ही ग्रेड आपण तयार करणार आहे. घ्या 2 लिटर एका बकेटमध्ये पाणी घ्यायचं आहे. 2 लिटर दोन बकेट घ्यायचे. आपल्याला काय लागणार आहे साहित्य पाणी घ्यायचं यामध्ये. हा एका बकेटमध्ये 2 लिटर पाणी. हा 1 लिटर हा 2 लिटर पाणी घेतलं एका बकेटमध्ये आणि दुसऱ्या बकेटमध्ये 2 लिटर पाणी घ्यायचं. तर शेतकरी बांधवांना बघितलं आपण आता ह्याच्यामध्ये 2 लिटर पाणी घेतले, ह्याच्यामध्ये 2 लिटर पाणी घेतले म्हणजे आपलं टोटल 4 लिटर होणार आहे. तर जे आता शेतकरी म्हणत होते की सर आम्ही 19-19 सारखं आम्ही हे 52-34 60-20 बनवू का. पण मी शेतकऱ्यांना सांगितलं की थांबा, बनवू नका. कारण त्याच्यामधील जे काही धोके आहेत, कारण तुम्ही काय करणार की डायरेक्ट हे होणार एकमेकांमध्ये मिश्रण ओतणार आणि हीट जनरेट होऊन स्फोट होण्याची शक्यता आहे. म्हणून मी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलं होतं की तुम्ही बनवू नका. आता मी कसं बनवतोय ही पद्धतीनेच तुम्ही बनवा. डायरेक्ट फॉस्फरिक टाकल्याने त्याच्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड अजिबात टाकायचं नाही, नाहीतर स्फोट होईल. त्यामुळं तुम्ही काळजी घ्या की बघा आता मी कसं बनवतोय त्याच पद्धतीनं तुम्ही बनवायचं आहे. चला घ्या आता ह्याच्यामध्ये हा पॉज करा. हा ह्याच्यात हे बघा आता आपण 2 लिटर पाणी घेतले. 2 लिटर पाण्यामध्ये हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतले आपण.
हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड गरम व्हायला सुरू झाले. हे बघा खळ 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 असा आवाज यायला लागलाय. हे तुम्ही एकदम फॉस्फरिक आणि हे एकदम गरम ह्याच्यामध्ये ओतायचं नाही. ही एका ह्याच्यामध्ये बघा ठसका लागला मला आता. ही आता जे आहे हे दुसऱ्या 2 लिटर पाणी घेतले, त्याच्यामध्ये 1 किलो फॉस्फरिक टाकायचं. आपल्याला काय करायचं आहे, फॉस्फरिकने काय हीट जनरेट होणार नाही. हे बघितलं की आपण आता हे फॉस्फरिक आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. पाणी झालेलं आहे आपलं पूर्ण. आता काय झालंय, पूर्ण हे पाणी झालेलं आहे. चालू केलं का? हा बघा, हे आता आपलं पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं द्रावण तयार झालं. वा किती गरम आहे, बरोबर आहे. शेतकरी मित्रांनो खूप काळजीपूर्वक बघा. मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीला परत, जर मी एकटा मनुष्य महाराष्ट्रातून रोज 500 फोन येत आहेत मला, तर प्रत्येक गोष्टीला मी तुमच्या साध्या साध्या गोष्टीला परत कसं होईल की पाटील सर आम्हाला कमेंट्सला उत्तर देत नाहीत, फोन केला तर देत नाहीत. मी जी गोष्ट व्हिडिओमध्ये सांगतोय ती तुम्ही काळजीपूर्वक बघायचं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर काही शंका असेल, मी जर व्हिडिओमध्ये सांगितलेली जर नसेल तरच मला फोन करायचा. अन्यथा जर जी गोष्ट व्हिडिओमध्ये सांगितलेली असेल तुम्ही फोन केला तर त्याला उत्तर दिलं जाणार नाही, असं नम्रपणे मी तुम्हाला सांगतो. त्याबद्दल मला तुमची क्षमा असावी. ह्याच्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड बघा हे घेतलेलं आहे आणि हे आपलं फॉस्फरिक ॲसिडचं द्रावण केलंय. 2 लिटर पाणी घेतलंय. 2 लिटरमध्ये फॉस्फरिक 1 किलो घेतलाय. फॉस्फरिकच्या निम्मा आपण काय घेतलाय, पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतलाय. लक्षात घ्या, आपल्या प्रत्येक गोष्टीला रेशो आहे, प्रमाण आहे. ह्या प्रमाणाच्या बाहेर जाऊ नका. आता काय करायचं आहे, काय होतं, हे दोन्ही पाणी झालंय एकदम कशात खासकन कापकन मिसळायचं नाही. तुम्ही काहीतरी आगाऊपणा करशिला ही साही नाही. आता बघा, आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड मध्ये फॉस्फरिक वाटायचं नाही. फॉस्फरिक ऍसिडचं जे द्रावण झालेलं आहे त्या बादलीमध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड द्रावण वाटायचं. हा, पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या मध्ये फॉस्फरिकचं द्रावण वाटायचं नाही. जे फॉस्फरिक ऍसिड ज्या पाण्यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे, विरघळून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड विरघळलेलं पाणी टाकायला चालू करायचं. वता थोडं थोडं थोडं, शिस्तात हळूहळू वाटायचं, एकदम वाटायचं नाही. वताच वता वता वता. वता चालू करा. वता हलवत हलवत फॉस्फरिकचं द्रावण जे आपण याच्यामध्ये ओततोय एक सारखं हलवत ढवळत 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 हलवत 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 हे ओतायला चालू करायचं. आता बघितलं तर ही जी बादली आहे खूप गरम व्हायला लागलेली आहे बघा. लक्षात घ्या, वाफा आता चालू झालेल्या आहेत. याच्यातून तुम्हाला एकदम जर तुम्ही ओतलं, जर तुमचं बकेट हे अगदी आपण छोट्या स्वरूपात करतोय तर ह्याची हीट बघा. हे बघा, लाडसाहेब हे आपल्या ह्याला हात लावून देत नाही. आपल्या खालच्या बकेटला हे हात लावून सुद्धा देत नाही, इतकं गरम झालेलं आहे. जर हे 5 लिटर नीट करा इकडे. जर हे 5 लिटर मध्ये 4 लिटर मध्ये जर एवढी हीट जर होत असेल, तुम्ही 50 लिटर 100 लिटर जर बनवत असाल तर अगदी शिस्तीत काळजीपूर्वक बनवा, नाहीतर तो ड्रम तुमचा फुटण्याची शक्यता आहे. म्हणून मी जी सांगितले हवा की ते वाफा यायला चालू झालेले आहेत. कारण फॉस्फरिकची आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईडची रिॲक्शन होण्यास आता सुरुवात झालेली आहे.
काय त्यामुळे ह्यातल्या वाफा जनरेट व्हायला लागल्या. हो का, ह्या ज्या तुम्ही बघताय आता, आपला आता संध्याकाळचा वेळ आहे, रात्रीचा वेळ आहे, तरी सुद्धा ह्यात बघा हे वाफा कशा व्हायला लागल्यात. कारण हे जोपर्यंत आणि वापरण्यासाठी पूर्णपणे थंड झाल्याशिवाय हे मिश्रण शेतामध्ये आपल्या वापरायचं नाही. कारण थंड झाल्यानंतर ह्याची रिॲक्शन आहे, याची जी रासायनिक अभिक्रिया जी आहे हे पूर्ण होत झाल्यानंतर हे बघा अजिबात हात सुद्धा लावून देत नाही. लाडसाहेब हे शेतकरी आहेत, शेतकरी बघा तुम्ही खूप गरम आहे, खूप म्हणजे तुम्ही पोटॅशियम हायड्रॉक्साईड पेक्षा पण गरम होते. म्हणून जे काय मला खूप लोकांचे फोन आले आम्ही असं बनवू का, म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही बनवू नका, काहीतरी अनर्थ होईल. पण अवघड काहीही नाही, फक्त साध्या सोप्या पद्धतीचं आहे. फक्त एवढी काळजी घ्यायची आहे, तुम्ही शिस्तात घ्यायचं आहे, बाकी काही नाही. पॉज कर. हे बघा शेतकरी मित्रांनो, आता 10 मिनिटं झालेत. 10 मिनिटं तरी सुद्धा बघा वाफा किती व्हायला लागलेत. ह्यातल्या ज्या रिॲक्शन आहे फॉस्फरस आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईडची रिॲक्शन व्हायला लागलेली आहे. तुम्ही मग सांगा की हे जे 60-20 म्हणतात आणि हे म्हणतात, एवढं शक्य नाही. तुम्ही वॉटर सोल्युबल खत 25 किलोची बॅग आणायची नाही. 6,000 आणि 7,000 रुपये. हे आपलं 20% आपण जर करत असेल तर एवढी होत असेल. 60 आणि 20 80, 60% फॉस्फरस आणि 20% झाल्यावर काय होईल, हे शक्य नाही. हे कुणीही लॅबला टेस्ट करत नाही. 60% फॉस्फरस आणि पोटॅश, मला त्याच्यावर बोलायचं नाही, फार मोठा तो विषय वेगळा आहे, तो चेन वेगळी आहे, ती सिस्टीम वेगळी आहे, त्याच्यावर बोलायचं नाही. आपल्याला फक्त आपली पर्यायी यंत्रणा तयार करायची आहे. आणि माझ्या शेतकऱ्याचे पैसे कसे वाचतील आणि माझा शेतकरी कसा सुजलाम सुफलाम होईल, हेच माझं स्वप्न आहे. आणि त्याच्यासाठी आपण हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते आपण तुमच्या पुढे बघा. हे किती गरम झालेले आहेत, शेतकऱ्यांच्या समक्ष आपण हा बनवलेला आहे व्हिडिओ, आणि एकदम ट्रान्सपरंट मटेरियल झालेलं आहे. प्लस ह्याच्यामध्ये आपल्याला आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट वाढवायची आहे. बघा अजून वाफा येत आहे, दिसतात का, वाफा यायला लागलेल्या दिसत आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हेच औषध आपल्याला लेक्झिन म्हणून द्राक्ष बागेला सॉल्ट ऑफ फॉस्फरिक ॲसिड 20% 400 रुपये लिटरनं विकलं जातं. किती, 400. फायटोलेक्झिन्स, मेटालेक्झिन, सेलेक्झिन असे काही लेक्झिन द्राक्ष बागेला 400 रुपये लिटर विकलं जातं. हे आपलं औषध बघा किती रुपयामध्ये स्वस्त होत झालेलं आहे. तर माझ्या हिशेबानं 60 रुपये लिटरमध्ये आपलं हे औषध तयार झालेलं आहे. आणि हेच आपण शेतकरी 400 रुपये लिटरनं आपण औषध घेतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बुरशीनाशक म्हणून आणि मालाला वजन येण्यासाठी, टणकपणा येण्यासाठी, मालाची क्वालिटी येण्यासाठी आपल्याला मोरचूद वापरायचा आहे, कॉपर सल्फेट वापरायचं आहे. आता हे कॉपर सल्फेट आपण घेतलेलं आहे 50 ग्रॅम, 5 लिटरला 50 ग्रॅम, 10 लिटरला 100 ग्रॅम आणि 100 लिटरला 1 किलो. हे बघा आता पण मोरचूद तुम्ही डायरेक्ट टाकलं तरी हे करू शकतो. बघा हे खडा बनतोय ना, खडाच असतोय ना. बघा किती वाफा अजून निघतेत. बघा अर्धा तास झालं शेतकरी मित्रांनो आम्ही हे करतोय, तरीही कमीत कमी ह्या वातावरणामध्ये ह्याला थंड होण्यासाठी 10 तास लागतील. तुमचं बाकीच्या ह्याच्यामध्ये कमीत पूर्ण गार झाल्याशिवाय हे मटेरियल, आणि हे मटेरियल हे जे आपलं होणारं जे आपलं खत आहे किंवा औषध आहे पूर्ण ट्रान्सपरंट काचेसारखं होतं. कसं झालं पाहिजे, काचेसारखं ट्रान्सपरंट झालं की तर मटेरियल आपलं ओके झालेलं आहे. बघा अर्धा तास झाला शेतकरी मित्रांनो, अजून सुद्धा गरम वाफ येते. आता आपण याचा pH बघणार आहोत. हा pH पेपर आहे. pH पेपर आणल्यानंतर जे वॉटर सोल्युबलच्या खतांचा pH 2 pH आहे म्हणून सांगतात. आपल्या आता गरम आहे तरी सुद्धा आपण याचा pH बघूया. pH बघा, हो का, हे जवळ करा झूम, 2 pH आलेला आहे का, हो का. इथं 2 pH ला लाल कलरचं हे केलेलं आहे आणि इथं हा 2 pH आहे. हा बुरशीनाशक आपलं जे खत तयार झालं आहे सॉल्ट ऑफ फॉस्फरिक ॲसिड झालेला आहे प्लस मोरचूद टाकून फक्त 60 रुपये लिटरमध्ये झालेला आहे. 25 किलोची जर आपण बॅग जर सोडायची म्हणले तर 25 किलो सोडायला आपले 60 गुणिले 25 फक्त 1,500 रुपयामध्ये, जे 6,000 रुपये 7,000 रुपये आज मला म्हणा TCL BCL कुठल्या कंपन्यांचं जे काय आहे
60-20 वगैरे म्हणून ह्या ग्रेड करून आपल्याला जे काय लुटायचे धंदे चालू आहेत त्याच्यापासून सावध राहायचं. जे शेतकरी ऐकणार आहेत, आपण कुटुंब आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आणि ही सावधानता घ्यायची की मी जी सांगितलेल्या पद्धतीनं सांगितलेला व्हिडिओ आहे त्याच पद्धतीनं त्याच क्रमानं करा. अन्यथा एकदम काही टाकतोय म्हणून होणार नाही. शिस्तात काळजीपूर्वक बनवा. तुमची फार मोठी गरज आहे कुटुंबाला, लक्षात घ्या. आता हे झालेलं आहे. आता हे मटेरियल मग्यामध्ये घेतल्यानंतर किती ट्रान्सपरंट होते बघा, काचेसारखं बघा. हे बघा, हो बघा, पूर्ण ट्रान्सपरंट अगदी. हा निळा कुठला कलर टाकलेला नाही आपण. जे आपण शिरा करतो, लॅप्सी करतो किंवा खुरुड्या करतो लग्नामध्ये देण्यासाठी, त्याच्यामध्ये कलर टाकतात. आणि त्या खुरुड्या बडाम लग्नामध्ये देण्यासाठी कलरनं नवरा नवरीचं नाव लिहिण्यासाठी किंवा त्याच्यासाठी आपला लॅप्सीला शिऱ्याला कलर नाही. हा मोरचूचा कलर बघा कसा आलाय आणि एकदम ट्रान्सपरंट दिसतोय. ह्याच्यामधून मी सुद्धा तुम्हाला दिसतंय बघा, आर पार दिसते मटेरियल सगळं एकदम. कारण pH मेंटेनन्स असल्यामुळं पूर्ण आपलं आणि आरओचं पाणी घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण 52-34 आणि 60-20ला पर्यायी खत 20-10 तयार केलेलं आहे. ते 52-34 म्हणत असतील, आमचे 52% फॉस्फरस आहे, 34% पोटॅश आहे, 60% फॉस्फरस आहे आणि 20% पोटॅश आहे. तो एका साईडला सोडायचा. त्यांना म्हणायचे की 10,000-7,000ची तुमची बॅग एका साईडला सोडतो 25 किलोची, आणि हे 1,500 रुपयेमध्ये आमचं खत तयार झालेलं एका साईडला सोडतो. चॅलेंज आहे आपलं, 1,500चं खत त्याच्या दुपटीनं काम करणार. कुठल्याही कंपनीनं ह्याच्याबरोबर चॅलेंज करून खाली सोडायला द्यावा. माझं चॅलेंज आहे, एखाद्या कंपनीने यावं की आमचं 60-20चं खत एका साईडला आमचं 6,000चं आम्ही सोडतोय, याची फुगवून बघा. आणि तुमचं 1,500चं 20-10 ही ग्रेड सोडतोय तयार केलेली, घरगुती तयार केलेली, याचे रिझल्ट बघा आणि पैसे वाचवा. आणि इथून पुढचे जे काही अपडेट्स आहेत आपण तुम्हाला सांगू. धन्यवाद.